सुंदर मनामध्ये भरली. चिडू नका बरं, तुम्ही शांतपणे बोला. अहो कसलं शांतपणे बोला, शांतपणे बोलायचे दिवस गेले. एकदा सांगितलेलं कळत नाही त्यांना, परत 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 तेच सांगावं लागतं. येणे म्हणून सांगू राहिलो आम्ही, बोला त्यांना. बोलवण्याची गरज नाही अप्पा. कुठं चालली माय? बाहेर. का बरं? तुम्हाला नाही माहिती आत्याबाई का? आत्याबाई तुमच्यासाठी भांडले मी, तर सगळे मलाच दोष द्यायला लागले. माझ्या नवऱ्याने मार हात उचलला, पण सगळे म्हणतात माझीच चूक आहे. माझी काय चूक आहे? वर मीच जाऊन त्यांचे पाय धरायचे, त्यांची माफी मागायची. सगळे सक्ती करून राहिले मला. तुम्ही बोलल्या, पण तुम्ही बोलले. माझा नवरा तर हाताने बोलला. यांनी भाऊजीकडनं धमकी दिली मला, माझ्या संसारावर गदा येणार म्हणून. आधी याची दारू सहन केली, मग त्यांचा मार सहन केला, वर मलाच धमकी. हीच बायकांची किंमत असताना जहागीरदारांच्या घरात बाहेरच्यानं नाही सहन होतात. तुम्ही सांभाळा तुमच्या लेकराला. माझ्याच्याने आता नाही होणार आत्याबाई, मी जाते. मी असं नाही करू माय. असं आशूला फोन लावा बरं, आब्याला बोलवून घ्या. माझ्या घरच्या सुनेने असं बाहेर नाही जायचं, मला नाही चालणार आहे ते. आई, सॉरी बापू, जरा बोलायला जावं लागलं दादाशी. गोळ्या दिल्या बापूंना? मग काय तुझी वाट पाहत बसणार? अरे बाप, सगळे चिडलेत का काय इथं? अभ्या, अरे लतीचं तुझ्या आईसारखंच आहे. मला काय बी झालं ना की चित्त थाऱ्यावर नसतं तिचं. हे बरोबर बोलले तुम्ही बापू. आई इन लती एकदम सेम टू सेम आहे. लते का मला काही नाही झालं, नको टेन्शन घ्या. नाही बापू. बरं वाटतं ना तुम्हाला बापू? हा मग एकदम बरं आहे मी. काचा बरं आहे, आम्हाला दाखवतो नुसतं. आतल्या आत किती टेन्शन घेतो तू, तुझं तुला माहिती बा. कायला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेता तुम्ही? तूच सांग बाबा आता समजून. छोट्या छोट्या गोष्टीच कधीतरी मोठ्या होतात. मग एक दिवस भडका उडतो, आज उडला तसा. बापू, वहिनींचं बोलणं एवढं नका मनाला लावून घेऊ. पाय तर मी माफी मागतो तुमची. वहिनींनी जे केलं ते मूर्खपणाच होता, आणि हे त्यांना बी कळलं. तर मागतील तुमची माफी, मनाला नका लावून घेऊ प्लीज. मला माफी नको आहे आब्या. मग काय पाहिजे तुम्हाला बापू? मला माझ्या लेकीचं सुख पाहिजे. तुमच्या लेकीचं सुख मायावर अवलंबून आहे बापू. बापू, देवब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय आम्ही. मी शब्द देतो तुम्हाला, तुमच्या लेकीला आम्ही कायम सुखात ठेवू. अभ्या प्लीज. काय झालं? कायला अशा गॅरंट्या देतो? म्हणजे काय बोलत आहे तुला ते? बापू, कोणीच कोणाला आयुष्यात सुखात ठेवण्याची गॅरंटी देऊ नये, कारण असं काहीच होत नसतं. बापू, उद्या काय होणार आहे आपल्या आयुष्यात हे माहित नाहीये. त्यामुळे आजचा दिवस काय तो जगावा बस. हे तिला असं वाटत. आपण नंतर बोलू यावर बापू. तुम्ही प्लीज आधी आराम करा भाऊ. अभ्या, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बाहेर ये. तिला काय झालं? काय नाही बापू, मी बोलतो ना तिच्याशी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही आराम करा. हो, आलो मी.
खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. अजून किती खोटं बोलणार आहे अभ्या तू? म्हणजे म्हणजे काय विचारतो तू? तुला नाही कळत का हा सगळा ताण कशामुळे झालाय ते? कायमुळे येतोय? अभ्या, येड पांघरून पेडगावला जाऊ नको. मग तू स्पष्ट बोल ना लते. तुझ्या खोटं बोलण्याची मालिका अजून सुरूच आहे. म्हणून होऊ राहिलंय सगळं. काय केलं मी? काय केलं तू? निघून गेला तू अभ्या. बरं गेला तो गेला, कोणाला सांगून मी नाही गेला. अभ्या, एक फोन करता नाही आला तुला? आणि सांगायचं ना की बाबा मी ट्रीटमेंट साठी जातोय, काळजी करू नका. पण नाही, एक फोन केला असता ना तू अभ्या तर सगळी कामं झाली असती. काय बाई, कुठला तो मेसेज केला तू, तो काय मला पोचलाच नाही. लते नाही अभ्या, जर वेळेस तू सांगितलं असतं ना आम्हाला की नाही बाबा काळजी करू नका, मी ठीक आहे, तर मामींनी उपोषण केलंच नसतं ना. त्या आजारी पडल्या असत्या ना. मी टेन्शन घेतलं असतं ना. मी त्या आयोजकांकडे दौलत विरुद्ध तक्रार करायला गेले असते. लते शांत होती का जरा तू? काय शांत हो अभ्या मी? अरे इतका बेजबाबदार कसा वागू शकतो तू? हे जे काही झालंय ना अभ्या, हे तुझ्या बेजबाबदार वागण्यामुळे झालंय. मला कळतंय लते, हा चुकलंय. अभ्या, तुझी एक चूक किती भारी पडते माहितीये. जर बापूंना काही झालं ना तर मग मी कुणाकडे पाहायचं? जेव्हापासून हे शर्यतीचं नाटक सुरू झालंय ना तेव्हापासून घरात फक्त आणि फक्त ताण आहे अभ्या. कुणी काही नीट खात पित नाही, कुणी कुणाशी नीट बोलत नाही, फक्त टेन्शन मध्ये असतात सगळे. हे पाय अभ्या, तुला जर शर्यतीत भाग घ्यायचा आहे ना तर स्पष्टपणे मामींना जाऊन तसं सांग. जग इकडचं तिकडं झालं तरी मी शर्यतीत भाग घेणार. बाकी कुणाला काही करायचंय ते करू दे. उगाच सगळ्यांना ना खोट्या आशा दाखवून गुंतागुंतीचं करू नको सगळं. कारण तू खोटं बोलतो आणि त्यावर मला बी खोटं बोलायला लावतो. नाही अभ्या, कुठंतरी थांबव आता हे. ते पाय नको घेऊ टेन्शन, मी आहे. नको टेन्शन घेऊ. तू बेजबाबदारपणे वागणार, तू स्वतःच्याच मनचं करणार, तू बापूंना खोट्या गॅरंट्या देणार आणि टेन्शन नको घेऊ. मी कसली खोटी गॅरंटी दिली? अभ्या, शर्यतीनंतर बापूंना आपण सगळं काय ते खरं सांगणार आहे. मग कायला सांगायचं त्यांना तुमच्या लेकीला मी सुखात ठेवेन म्हणून? कायला खोटी आशा दाखवायची त्यांना? अभ्या, आपण जितकी आशा त्यांना दाखवणार ना तेवढा पुढे जाऊन त्यांना त्रास होणार रे. एवढी छोटी गोष्ट नाही कळत तुला? हे पाहिलं ते मी जे तू आता काही एक बोलू नको. तू फक्त डोक्यानं क्लिअर राह, कारण मी क्लिअर आहे. शर्यतीनंतर आपलं काही नाहीये, ठरलंय ना आपलं. मग कायला खोटी आशा दाखवायची तुझ्या घरच्यांना बी आणि माझ्या घरच्यांना बी? अभ्या, मी हात जोडते तुझ्या पुढे. मामींना आणि आप्पांना त्रास होईल पण बापूंना नाही झेपणार नाही रे. नको उगा खोटी स्वप्न दाखवू त्यांना. आपण फसवतो हाय त्यांना, पण आता हे खोटेपणाचं नको रे. प्लीज अभ्या, खरंच नको. लते हे बाय, माझा असा हेतू नव्हता. मला कवाचं बोलायचंय तुझ्याशी, माझ्या मनातलं सांगायचंय तुला. खरं सांगतोय. काय म्हणते ग तुला ते? काय नाही आजी. काही नाही अजय, असंच. भांडत्या का काय तुम्ही? आता नवरा बायको म्हणलं की तेवढं भांडणं होणारच ना, नाही का? हा हा, मग व्हायलाच पाहिजे. करा करा भांडा भांडा. अरे त्याशिवाय काय मजा असते का संसारात? आजी लते, चाल बाई, नाथा बोलितो तुला. आलेच. चल. अभ्या प्लीज. काय आलं? तू वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलतो अभ्या, आणि तुला त्यात काही एक चुकीचं वाटत नाही. प्लीज तू ना आता घरी जाय. अजून खोट्या आशा निर्माण नको व्हायला बापूंच्या मनात. लते, अगं चल बाई, सोड नवऱ्याला, चल बापाकडं. तेच करावं लागणार आहे आजी. कसं सांगू मी लतीला? मी बापूंना खोटं आश्वासन नाही देते.
मला आपलं लग्न नाही मोडायचं. मी आपल्या नात्याबाबतीत लय पुढे आलोय. लती अजून त्याच अंडरस्टँडिंगवर आहे. तिला लग्न मोडायचं नव्हतं, माझ्यासाठी ती सगळं करायला तयार झाली. आता मला नाही मोडायचंय लग्न, सुखाचा संसार करायचा आहे मला लती बरोबर. हे सांगितलं पाहिजे तिला. हा पा काय वहिनी घर सोडतात? मी आलो, थांबा. अरे आशू, बायको आहे तुझी ती. तुम्ही हात उचलायला नको होता. माफी मागा त्यांची. तिला हीच भाषा कळते. हिनं बापूंची माफी मागितली ना तरच मी हिच्यावर हात उचलला म्हणून माफी मागत. यांच्या मनात माझ्याबद्दल फक्त राग आहे, तिरस्कार आहे. मी कसा संसार करू या माणसासोबत? हे मी अगं असं काय करू लागली ग तू माय? एवढ्या तेवढ्या कारणासाठी कोणी घर सोडून जातं का? रे पाय, तू बोलली ते चूक का बरोबर ते नंतर. मोठ्यांशी असं बोलू नये ना माय, म्हणून म्हणलं माफी माग. हो सुनबाई, एवढा तमाशा करायची काही गरज नाही. बरं, बापूंला सॉरी म्हणा, मग हे बी तुम्हाला सॉरी म्हणतील. एवढ्या तेवढ्यासाठी बॅग उचलून माहेरी जायची गरज नाही काही. अप्पा, मला खरंच नाही वाटत आहे हा माणूस सुधरल. हे मी थांब ना लेकरा, थांब. कायला बोलवलं मला? महत्वाचं बोलायचंय मला. वहिनी घर सोडून जाऊ राहिल्या तर ते विषय ना लय चिकळायला लागलाय आता. पण दादानं दादा बी लय चुकलायला ते. पण वहिनी बी चिडण्यासारखंच वागल्या ना. दादा डिवोर्स द्यायचं म्हणून राहिला आता. संसार मोडण्या एवढं मोठं आहे का हे सगळं? सोडा मला आत्याबाई, सोडा. आई आप्पा, कायला थांबून राहिले तुम्ही तिला? जाऊ दे तिला, जा जा बाई जा. हो, काय बोलून राहिले तुम्ही? तुमची कोणी आहे का हो? मला तर बाई संशय येऊन राहिले. हा, मग आता काय करशील ग तू? घटस्फोट देशील का मला? अशोक, खबरदारा, खबरदार. पुण्यांदा हा शब्द तोंडातनं काढलाच आता. जहागीरदारांच्या घरात काडी मोड कधी कोणी घेतला नाही आणि घेणार बी नाही. लग्न केलं गप गुमान निभवायचं. ही असली नाटकं मला या घरात चालणार नाहीत, सांगून ठेवते. 3 वर्ष झाली ना तुझ्या लग्नाला, मग तसंच यापुढे 30 वर्ष 60-90 करावा लागल. काडीमोड वगैरे काही चालणार नाही. असा जर विषय या घरात झाला पुण्यांदा तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल, सांगून ठेवते. आमचं पटत नाही आई. कुठल्याच नवरा बायकोचं 100% पटत नसतं, पण म्हणून काडीमोड हा उपाय नाही, त्यावर पटवून घ्यायचं असतं. हा उपाय आहे, कळतंय का? त्यांना मी नकोय आत्याबाई. तर कायला राहू मी? पटत नाही ना माझ्याशी. या माणसासाठी वटपौर्णिमेला दिवसभर उपाशी राहते मी. असं एवढं पित्त घवळतं माझं, तरी मी पाण्याचा घोट पण घेत नाही. मी आजारी होता हा माणूस, तर उशाशी बसून राहिले होते मी रात्रभर. एवढी मी किंमत देत नाही, तरी माग 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 करत असते मी.
कशाचाच काही फायदा नाहीये. सांगते मी. वहिनी मी नाही जाऊ देणार तुम्हाला. भाऊजी वा बाजूला वहिनी प्लीज असं नका ना करू. सत्य तू तर बाई बोलूच नको. नाही वहिनी मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. अगं मला कोण अडवणार आहे. तुमच्या दोघांचं काय आहे? जाऊ दे ना तिला. काय लाडू राहिले तुम्ही? तिला म्हणा परत येऊ नको. मला बी नाही आवडत तिच्या बरोबर संसार करायला. जाऊ दे तिला आता. पाहिलं का ते बाई माझं ना नशीबच फुटकंय. पाहिलं भाऊजी तुमचा भाऊ बघा तुम्ही कसे वागवता बायकोला आणि तुमचा भाऊ. काय करू मी कुठे जाऊ. कुठल्या तोंडाने सांगू माझ्या आईला की माझं नवरा नाही नांदवत मला. अहो वहिनी असं काही नाहीये. वहिनी शांत व्हा बरं. अहो संसार मोडण्यापेक्षा माफी मागणं सोपं नाही का? वहिनी अहो तुम्हीच म्हणले ना मला काय बी झालं तरी बाईनं आपलं सासर जपावं, नाहीतर त्रिशंकू सारखी अवस्था होते आपली. हो की नाही? मग तुम्ही कायला चालले आता सासर सोडून? वहिनी तुमची आई काय म्हणते? बाईनं सासरच्या दारातून उभात जावं आणि आडवं बाहेर यावं. वहिनी अहो, काय तुम्ही लहान पोरासारखं रडू राहिले? असं असतं व्हय? चला उठा बरं. आणि दादा नाही वयानं मोठा असशील तू. परत जर आमच्या वहिनीनं काय बोललं ना तर पाया तू. सगळी चूक आहे हेमीची नाहीये. हा बी काही कमी नाहीये. बस झाले. माफी मागा चला. तिनं पहिल्या बापूंची माफी मागल ती नंतर मागल. तू आधी सॉरी माग तिची. प्लीज. आशू माझ्यासाठी कर लेकरा. दादा प्लीज माझ्यासाठी म्हण ना सॉरी. लतिका आता लगे म्हणतील ते. तुला बापूंचे पाय धरून माफी मागावं लागेल. अरे मागल ती नंतर. मोठे आहेत बापू माझ्या वडिलांच्या जागेत. मागत मी माफी. एवढा काय मोठा इगो नाहीये माझा. लहान नाही होणार मी त्यांची माफी मागून. चला चिरंजीव म्हणून टाका सॉरी. दादा प्लीज. दादा ठीक आहे. मी हात उचलायला नको होता. सॉरी. चला उठा आता. या. सॉरी आता बाई. अप्पा सॉरी. मी घर तोडायची भाषा नव्हती करायला पाहिजे. असू दे माय. तुझी चूक कळली ना तुला. झालं तर. ओ सॉरी तुम्हाला बी. ठीक आहे. दादा असं नाहीये. हातात हात धरून सॉरी म्हणावं लागत. लहान नाही मी आता हात हातात घ्यायला. राहू दे. आम्ही सगळे मोठे जातो मग घ्या लहानांनी हातात हात. आम्ही जातो. आम्ही जातो. आम्ही बी नको. चल. बस ना हो आता. घेणार आहे की नाही तुम्ही आता तर. आधी बापूंची माफी माग मग हात हातात घे.